भगवान शंकर हे भारतातलं एक आराध्य दैवत. पण बऱ्याच ठिकाणी इतर देवांसारखी त्यांची मूर्ती रूपात पूजा केली जात नाही. सहसा ती केली जाते लिंग स्वरूपात. आणि हे महादेवाच्या मंदिरांमध्ये किंवा आपल्या घरातल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं ते कोणत्या दगडाचं असतं तुम्हाला माहिती आहे का? बऱ्याचदा ते असतं मध्य प्रदेशातल्या नर्मदा नदीच्या पात्रात आढळणाऱ्या दगडाचं. पण असं का? म्हणजे काय महत्व नर्मदा नदीतल्या दगडाचं? ही परंपरा नेमकी आली कुठून? त्यामागे काही आख्यायिका आहे की आणखी काही कारण आहेत? तेच सांगते आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. तर शिवलिंगाचे तसे अनेक प्रकार आहेत. ते ज्याच्यापासून बनतं त्यानुसार हे प्रकार पडतात. स्फटिकाचं असेल तर स्फटिक शिवलिंग, मातीचं असेल तर पार्थिव शिवलिंग, पाऱ्याचं असेल तर पारद शिवलिंग, हेच धातूचं असेल तर धातू शिवलिंग वगैरे वगैरे. तसं नर्मदा नदीत आढळणाऱ्या दगडाच्या शिवलिंगाला नर्मदेश्वर शिवलिंग किंवा बाण असं म्हणतात. आणि या शिवलिंगाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारतातील बहुतांशी प्राचीन, प्रसिद्ध आणि मोठमोठ्या शिवमंदिरांमध्ये बाण किंवा नर्मदेश्वर शिवलिंगच पाहायला मिळतं. आता हा नर्मदा नदीतलाच दगड शिवलिंग म्हणून इतका पवित्र आणि महत्वपूर्ण का मानला जातो? तर यामागे काही कारण आहेत. याविषयी एक पौराणिक आख्यायिकाही सांगितली जाते. ती म्हणजे एकदा नर्मदा देवीनं महादेवाची तपश्चर्या केली. तिची भक्ती पाहून महादेव प्रकट झाले आणि तुला पाहिजे तो वर माग असं तिला म्हणाले. त्यावर नर्मदेनं मला गंगा नदी इतकी पवित्रता आणि मोठेपण हवं असा वर मागितला. त्यावर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी तिला वरदान दिलं की तुझ्या पात्रात असणारा प्रत्येक दगड माझं रूप असेल आणि त्याची शिवलिंग म्हणून पूजा केली जाईल. तेव्हापासून नर्मदेत मिळणारे दगड शिवलिंग म्हणून वापरले जातात. आता ही झाली आख्यायिका. पण यामागचं शास्त्रीय कारण म्हणाल तर नर्मदेच्या पात्रात आढळणारा हा दगड जो आहे तो वैशिष्ट्यपूर्ण असतो. नर्मदेच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे तिच्या पात्रातले हे दगड एकमेकांवरती आदळतात आणि त्यांना नैसर्गिकरित्याच एक सुंदर आकार मिळतो. ते सहसा अंडाकृती असतात, जो आकार शिवलिंगासाठी योग्य मानला जातो. आणि हे दगड जसे नदीत सापडतात अगदी तसेच शिवलिंग म्हणून वापरता येतात. त्याला आकार देण्याची सहसा वेगळी गरज पडत नाही. लहान असतील तर ते देवघरात आणि मोठे असतील तर ते मंदिरांमध्ये वापरले जातात. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या दगडांचा गुळगुळीतपणा. तो इतका चकचकीत आणि सपाट असतो की त्याच्यावरून हात फिरवला तरी तो अगदी मऊ सूत लागतो. त्याला मध्ये कुठेही खाचखळगे नसतात, जणू काही बाहेरून एखादं कोटिंग केलंय. कोणतंही द्रव्य त्याच्यावरती ओतलं तरी त्याची ओल त्याच्यावरून लगेचच निघून जाते. हे बाण सहसा जरासे तपकिरी, राखाडी किंवा लालसर रंगाचेही असतात. आणि याशिवाय त्याच्यावरती निसर्गतःच काही छटा किंवा काही रेषाही असतात. त्याही वेगवेगळ्या आकाराच्या असतात. आणि त्यातही समजा एखाद्या दगडावरची छटा ओम या आकाराची असेल तर अशा शिवलिंगाला प्रचंड मागणी असते आणि ते शिवलिंग लाखोंच्या किमतीतही विकलं जातं. या शिवलिंगांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला कोणतीही प्राणप्रतिष्ठा लागत नाही. कोणताही विधी न करता कधीही केव्हाही आपण ते आपल्या घरात स्थापन करू शकतो असं काही जणांचं मत आहे. ते घरात स्थापन केलं तर घरात सुखशांती, सकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोषापासून मुक्ती मिळत असल्याचंही सांगितलं जातं. मध्य प्रदेशातल्या खरगोन जिल्ह्यात प्रामुख्यानं ही शिवलिंग मिळतात. तिथलं बकावा हे जे गाव आहे या शिवलिंगासाठी प्रसिद्ध आहे. तसंच नर्मदेकाठी असणाऱ्या महेश्वर, मंडलेश्वर, ओंकारेश्वर वगैरे तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणीही ही शिवलिंग आपल्याला विक्रीसाठी तिथल्या दुकानांमध्ये पाहायला मिळतात. अलीकडच्या काळात काही प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंनी आपल्या प्रवचनांमधून नर्मदेश्वर शिवलिंगाचं जे महत्व आहे ते सांगितल्यामुळे त्यांची मागणी अजून मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं दिसून येत आहे. असं हे नर्मदेच्या दगडाचं शिवलिंग. आणि हो, आपल्या मराठी भाषेत नर्मदेचा गोटा असा एक शब्दप्रयोग आहे. तुम्ही तो ऐकला असेल. कारण नर्मदेच्या दगडाला जसं त्याच्यावर टाकलेलं पाणी किंवा कोणतंही द्रव्य चिटकत नाही, तसं ज्या माणसाला काहीही बोलल्याचा, सल्ला दिल्याचा फारसा परिणाम होत नाही अशा माणसांना गमतीनं नर्मदेचा गोटा असं म्हटलं जातं. बाकी तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी लगावबत्तीला नक्की फॉलो करा.